रावणाने प्रभू रामांना हरवण्यासाठी स्वतःच्या पुतणीचाच वापर केला। जेव्हा समुद्रावर सीतेचा मृतदेह तरंगताना दिसला तेव्हा रामही रडू लागले, पण ती सीता नव्हतीच। मग ती कोण होती? रावणाने विभीषणाची मुलगी बेंजाकाय हिला आज्ञा दिली, सीतेचं रूप घे आणि समुद्रावर मृत असल्याचं नाटक कर, जेणेकरून राम युद्ध सोडून परत जातील। दुसऱ्या दिवशी सकाळी रामांना समुद्राच्या काठावर सीतेचा मृतदेह दिसला। रामांना वाटलं की सीतेने प्राण सोडले आहेत। ते धाय मोकलून रडू लागले, पण हनुमान मात्र शांत होते। हनुमानाला शंका आली की मेलेला देह वाऱ्यावर तरंगत कसा येऊ शकतो। त्यांनी त्या मृतदेहाला उचललं आणि चितेवर ठेवलं। जसा अग्नीचा स्पर्श झाला तशी ती बनावट सीता आकाशात उडाली। हनुमानाने हवेतच बेंजाकायला पकडले। तिने माफी मागितली आणि सांगितलं की ती रावणाच्या दबावाखाली होती। रामांनी तिला माफ केले कारण ती विभीषणाची मुलगी होती। हनुमानाने रामांना मोठ्या संकटातून वाचवले। रामायणातलं हे रहस्य तुम्हाला माहीत होतं का? कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।